नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। या कापण्या खुसखुशीत होतात। कधी कधी काय होतं, कमी जास्त प्रमाण जर घेतलं गव्हाचं किंवा गुळाचं तर कापण्या कठीण होतात आणि त्या खायची इच्छा होत नाही। तुम्ही ते पाहू शकता, एकदम खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत। तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे। या प्रमाणात तुम्ही जर कापण्या बनवल्या तर तुम्ही बनवलेल्या कापण्या ही एकदम खुसखुशीत होतील। आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी कापण्या ह्या बनतातच। मग बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असेल। कोणी डाळीचं पीठ जास्त घेतं, कोणी कमी प्रमाणात घेतं, कोणी दळून आणून गहू आणि हरभऱ्याची डाळ एकत्रित मिसळून दळून आणतात आणि त्याच्या कापण्या करतात। परंतु ते कमी प्रमाणात जर बनवायचं म्हटलं की प्रत्येकाला ते शक्य होत नाही। मग अशा वेळेला काय करायचं, तुम्ही गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून कापण्या बनवू शकता। त्याचं अचूक प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या प्रमाणात तुम्ही कापण्या बनवा। तुम्हाला इथे मी वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे। 1 वाटीचे आपण बनवणार आहेत, म्हणजे 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीच्या मापाने पाणी घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, एक लहान वाटी मी गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही बारीक चुरून किंवा किसून घेऊ शकता। आपल्याला तो गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे, त्यामुळे मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने, ज्या वाटीच्या मापाने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने इथे पाणी घातलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता। मग आपल्याला इथे ना गूळ विरघळून घ्यायचा आहे। मग पाणी तुम्ही गरम नाही केलं तरी चालेल, चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने गूळ तुम्ही विरघळून घेऊ शकता। तसंही केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला घाई गडबड असेल, इतका वेळ नसेल की हा गूळ कधी विरघळणार, तर त्याऐवजी तुम्ही गॅसवरती थोडंसं पाणी गरम केलं तर गूळ पटकन त्यामध्ये वितळतो आणि विरघळला जातो। मग मी थोडंसं गॅसवरती त्याला ठेवणार आहे। आपल्याला उकळी आणायची नाही किंवा या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त थोडंसं पाणी गरम करायचं आहे आणि गूळ विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता। थोडंसं पाणी गरम केलं, गूळ विरघळला, मी इथे गॅस बंद केलेला आहे। थोडेसे गुळाचे खडे आहेत, पण गरम पाण्यामध्ये ते विरघळतात, किंवा चमच्याच्या साहाय्याने थोडंसं फिरवून घेतलं तर गूळ छान असा त्यामध्ये विरघळला जातो। आता गुळामध्ये कधीतरी कचरा असण्याची शक्यता असते, म्हणून मी थोडंसं हे पाणी जे आहे ते गाळून घेणार आहे। तुम्ही हे पाणी गरम केलं नाही तरी चालेल, चमच्याच्या साहाय्याने जर तुम्ही गूळ विरघळून घेतला तरी चालेल। थोडंसं पाणी गरम असेल तर पाणी थोडंसं थंड होऊ द्या, नंतर त्यामध्ये पीठ तुम्ही मिक्स करू शकता। हे पाणी गाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये ही बडीशेप आहे, थोडीशी मी कुटून घेतलेली आहे। कापण्यामध्ये बडीशेपचा स्वाद खूप छान लागतो आणि थोडीशी वेलची बारीक करून घेतलेली आहे ती त्यामध्ये घातलेली आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। ज्या वाटीच्या मापाने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे, त्याच वाटीच्या मापाने आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। मग त्या वाटीच्या मापाने साधारणतः 2.5 वाटी इथं गव्हाच्या पिठाची आपल्याला गरज आहे। तुम्हाला जर तसाही अंदाज नाही लक्षात आला तर या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं त्यामध्ये पीठ घालायचं आहे। मी 2.5 वाटी पीठ इथे घेतलेले आहे। याचं जे प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे आणि 2 मोठे चमचे हे डाळीचे पीठ आहे। तुम्हाला जर थोडं पीठ घेऊन मिक्स करून घ्यायचं असेल तसंही पद्धतीने घेऊ शकता। त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं भिजवून घेऊ शकता। मी ते 2.5 वाट्या पीठ घेतलं, थोडंसं बेसन त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर पीठ सैलसर वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये पीठ गव्हाचं घेऊ शकता, परंतु गरज लागत नाही। हे जे प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे, तुम्ही ते पाहू शकता। या पाण्यामध्ये आपण एवढं पीठ छान असं भिजवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला छान असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीसाठी। त्यामध्ये तेवढं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घेऊ शकता, 1 किंवा 2 चमच्याची जर गरज वाटली तर तेवढं पाणी घेऊ शकता। मी पातेलं, थोडंसं गुळाचं पातेलं होतं ते पुसून घेतलेलं आहे आणि छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। पीठ छान असं 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर पीठ छान असं मऊ झालेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता ना। आपल्याला हे आता याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत। एक लहानसा, जास्त म्हणजे 2 चपात्या आपण बनवताना जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा तो गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसरच कापण्यासाठी जे आपण लाटून घेतो ते थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे। चपातीसारखं लाटून घ्यायचं, परंतु थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे। आणि वरून थोडीशी खसखस लावलेली आहे, दोन्ही बाजूनी छान अशी खसखस लावून छान असं आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, जास्त पातळ जर तुम्ही लाटलं चपातीसारखं तर कापण्या अशा कडक होतील, किंवा तुम्ही डाळीचं पीठ जर जास्त प्रमाणात घेतलं तरी कापण्या
कडक होतात. मग तुम्हाला ज्यांना कडक अशा कठीण कापण्या आवडतात त्यांनी डाळीचं पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं, परंतु या प्रमाणात जर बनवलं तर कापण्या खाण्यासारख्या मऊसूत होतात. छान अशी वरून खसखस लावून घ्यायची आहे, कारण दाताखाली खसखस खूप छान लागते. त्यामुळे खसखस थोडीशी दोन्ही बाजूनी छान अशी लावून घेतली आणि चपातीसारखं छान असं एकसारखं लाटून घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी त्या वरून थोडंसं तीळही लावू शकता, परंतु खसखस छान लागते म्हणून वरून थोडीशी खसखस लावायचीच आहे. आणि छान असं लाटून झाल्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. मग तुम्ही कापण्याच्या शेपमध्ये कट करू शकता, लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता एवढी जाडी त्याची ठेवलेली आहे. एवढं जाडसर असं लाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला आवडतं त्या शेपमध्ये तुम्ही त्याचे काप करून घ्या. अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याचे कापण्या जे आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता कापण्या बनवून तयार आहेत आणि गॅसवरती तव्यामध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला कापण्या या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. पिठाचा थोडासा गोळा त्यामध्ये टाकून आपल्याला तेल गरम झालेलं आहे की नाही ते पाहायचं आहे. मी त्यामध्ये कापणी टाकलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता तेल छान असं गरम झालेलं. राहिलेल्या कापण्या मी त्यातील थोड्या कापण्या मी तेलामध्ये अशा पद्धतीने सोडलेल्या आहेत आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत छान आपल्याला त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. राहिलेल्या कापण्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. लो मीडियम फ्लेम करून आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. आषाढ महिना म्हटलं की प्रत्येकाच्या घरी या गुळाच्या कापण्या केल्याच जातात. प्रत्येकाच्या घरी ह्या कापण्या होतात किंवा तळणीच्या पदार्थामध्ये भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या जातात, धपाटे बनवले जातात. तशाच या गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या कापण्या या बनतातच. कोणी त्याचं दळून आणतं, म्हणजे गहू आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून दळून आणतात आणि त्या पिठाच्या कापण्या करतात. परंतु मी या अशा पद्धतीने केलेल्या आहेत. ज्यांना दळून आणणं शक्य नाही त्यांनी या पद्धतीने नक्की बनवून बघा. कापण्या कडक होत नाहीत. गूळ आणि पाणी आणि गव्हाच्या पिठाचं योग्य प्रमाण घेऊन जर कापण्या बनवल्या तर त्या कडक होत नाहीत, खुसखुशीत कापण्या होतात आणि प्रत्येकाला सहजरित्या बनवता येतील अशी ही सोपी रेसिपी आहे. पाऊस सुरू झाला किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर असे पदार्थ घरामध्ये केले जातात. मग आषाढ महिना स्पेशल या कापण्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरीही अशाच कापण्या बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मुलांना मैद्यापासून दूर ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने गूळ आणि गव्हाच्या पिठाचे पदार्थ नक्की बनवून बघा. कापण्या ही पारंपरिक रेसिपी आहे आणि ती पौष्टिक पण आहे, कारण त्यामध्ये गूळ आहे, गव्हाचे पीठ आहे. मग तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.